नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये अतिशय आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. ज्या बातमीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती बातमी आज शासन निर्णय निर्गमित झाला असून त्या शासन निर्णयाच्या संदर्भात आता आपण स्पष्टीकरण जाणून घेऊया. मित्रांनो, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आजची आनंदाची बातमी, कर्मचाऱ्यांना होळी गिफ्ट, 3% महागाई भत्ता वाढ, पगारात बंपर वाढ, खात्यात जमा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची मोठी बातमी, कर्मचाऱ्यांना मोठी होळीची गिफ्ट, महागाई भत्ता आणि महागाई सवलत क्रमप्राप्त ठरणार. तर आता या बातमीतून मुख्य मुद्दे महत्वाचे आहेत. खूपच गोड आहे, कारण महागाई भत्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता नसून महागाई भत्त्याची वाढ झालेली आहे आणि त्यामुळे आपण ही वाढ आजच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात एकदम जमा होणार आहे. त्या संदर्भाने बातमीचे स्पष्टीकरण करणार आहे. तर चला पाहूया संपूर्णपणे बातमीच्या संदर्भात. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दिनांक 1 जुलै 2025 पासून सुधारणा करण्याबाबत आज शासन निर्णय निर्गमित झाला असून महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने 25 फेब्रुवारी 2026 रोजी हा शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयामध्ये एक संदर्भ देण्यात आला आहे. तर संदर्भ आहे भारत सरकार वित्त व्यय दिनांक कार्यालय ज्ञापन क्रमांक 1/4B दिनांक 6 ऑक्टोबर 2025. या संदर्भाच्या आधारे शासन निर्णय घेण्यात आला असून शासन निर्णय पुढील प्रमाणे आहे. मित्रांनो, तो जाणून घ्या. शासन निर्णयाचे स्पष्टीकरण. राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्यात सुधारणा करण्याचा प्रश्न विचाराधीन होता. त्यामुळे शासन असे आदेश देते की 1 जुलै 2025 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित स्वरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 55% वरून 58% करण्यात आला आहे. दिनांक 1 फेब्रुवारी 2026 पासून सदर महागाई वाढ रोखीने अदा करण्यात येणार आहे. तर जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत थकबाकी मार्च 2026 महिन्यात रोखीने अदा करण्यात येणार आहे. उर्वरित कालावधील थकबाकीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे. आणि महाराष्ट्र राज्याने महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्याबाबत विद्यमान तरतुदी आणि कार्यपद्धती त्याच वापरल्या आहे. यावरून सर्व संबंधित शासकीय कार्यालय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखा शीर्षकाखाली टाकण्यात आले आहे त्याच लेखा शीर्षकाखाली खर्च करून टाकणे, इतर खात्याकडे वळती करू नये. त्याकरता मंजूर अनुदान मागवण्यात यावा. अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आहे. संबंधित प्रमुख लेखा शीर्षकाखाली ज्या उपलेखा शीर्षकाखाली दिला आहे त्यांचा सहाय्यक अनुदानाचा एक महत्वाचा खर्ची टाकण्यात यावा आणि उपलेखाखाली हा खर्ची टाकण्यात येणार आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आता 3% महागाई भत्ता वाढ मंजूर झाली आहे. त्याकरिता आपण या बातमीचे स्पष्टीकरण केलं आहे. ही जी बातमी आहे या बातमीच्या संदर्भातला जो शासन निर्णय आहे, हा शासन निर्णय आपल्या बातमीच्या शेवटी कॉपी पेस्ट करून दिला आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला असेल तर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.